TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। पुणे सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची हद्दीतील होल्डिंग काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीनं आज फौजफाटा आला होता, परंतु ग्रामस्थांनी एकत्रितपणे विरोध करून दिनांक 5 जून 2024 पर्यंत मुदत वाढवून घेतली असून ज्यांचे होल्डिंग असतील त्यांनी 5 जून 2024 च्या आतमध्ये काढून घ्यावे, अन्यथा नंतर पुणे महानगरपालिका कारवाई करणार। यावेळी पंचायत समिती सदस्य राजू भाडळे, माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे, उरुळी देवाची विकास संघाचे अध्यक्ष दिलीप भाडळे, राकेश तांगडे, आबासाहेब शिंदे, मयूर परमाळे, किरण हरपळे, सचिन हरपळे, विष्णुपंत भाडळे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी आलेल्या पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी होल्डिंग धोक्याचं आहे, ते तात्काळ काढण्याचा आम्हाला वरिष्ठ अधिकारी यांनी आदेश दिले असून ते आम्ही आजच्या आज जमीनदोस्त करणार असल्याचं सांगितलं। त्यावर उरुळी देवाची गावातील प्रमुख पदाधिकारी यांनी आमचे उरुळी देवाची गाव पुणे महानगरपालिकेत आहे का याचा आम्हाला लेखी पुरावा दाखवा तरच कारवाई करा, अन्यथा आम्ही तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करू असं सांगितलं। त्यावर उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे राज्य सरकारनं पुणे महानगरपालिकेतून वगळून या दोन गावांची नवीन नगरपालिका करण्यात येणार असल्याचा अध्यादेश काढलाय। त्यावर अधिकारी यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकारी यांच्याशी चर्चा करा असं सांगितलं। त्यावर हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली। त्यानंतर ढवळे पाटील यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून येणाऱ्या 5 जून 2024 पर्यंत होल्डिंग काढण्यात यावी असे ग्रामस्थांचं मत मान्य करत 5 जून पर्यंत सर्वांनी स्वतः होल्डिंग काढून घ्यावेत, अन्यथा त्यानंतर होल्डिंग पुणे महानगरपालिकेच्या वतीनं काढली जातील आणि ते काढण्याचा चार्ज देखील आकारला जाईल असं सांगितलं। त्यावर ग्रामस्थांनी उरुळी देवाची विकास संघाच्या पत्रावर लेखी हमी देत आमचे होल्डिंग आम्ही काढून घेऊ असं लेखी दिल्यानंतर होल्डिंगवरील कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। त्यानंतर उरुळी देवाची गावातील सर्व होल्डिंग मालकांना सूचित करण्यात आलं असून प्रत्येकानं आपापले होल्डिंग लवकरात लवकर काढून घ्यावेत असं पंचायत समिती सदस्य राजू भाडळे, उरुळी देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे, उरुळी देवाची विकास संघाचे अध्यक्ष दिलीप भाडळे यांनी नागरिकांना आवाहन केलंय। आपल्या भागातील